आज आपण पाहणार आहोत 8व्या वेतन आयोगाचा सर्वात महत्त्वाचा आणि सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा. तो म्हणजे 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर अंतिम झाला आहे का? पगार आणि पेन्शनमध्ये नेमकी किती वाढ होऊ शकते? आणि लेव्हल 1 पासून लेव्हल 18 पर्यंत अचूक गणना कशी होईल? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे प्रत्येक सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या व्हिडिओमध्ये कोणतीही अफवा नाही, तर सध्या उपलब्ध असलेल्या ताज्या अपडेट्सच्या आधारे संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून अधिकृत अधिसूचना अद्याप पूर्णपणे जाहीर झालेली नसली तरी 2025च्या शेवटी आणि 2026 पासून लागू होणाऱ्या वेतन सुधारणा लक्षात घेता 8वा वेतन आयोग निश्चितपणे येणार आहे, हे आता जवळजवळ स्पष्ट झालेले आहे. मागील म्हणजेच 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून करण्यात आली होती आणि साधारणपणे प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. त्यामुळे 1 जानेवारी 2026 ही संभाव्य तारीख मानली जात आहे. मात्र आयोगाचा अहवाल तयार होणे, तो सरकारकडे सादर होणे आणि त्यावर अंतिम निर्णय होणे या प्रक्रियेला किमान 18 ते 24 महिने लागण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फिटमेंट फॅक्टर नेमका असतो तरी काय? फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या बेसिक पगारावर लावला जाणारा गुणक, ज्याच्या आधारे नवीन बेसिक पगार निश्चित केला जातो. उदाहरणार्थ, 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, म्हणजेच 6व्या वेतन आयोगातील बेसिक पगाराला 2.57 ने गुणाकार करून नवीन बेसिक ठरवण्यात आला होता. हाच फॉर्म्युला 8व्या वेतन आयोगातही वापरला जाणार आहे. सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती 8व्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरबाबत. सरकारकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर झालेला नसला तरी विविध अहवाल, कर्मचारी संघटनांच्या मागण्या आणि आर्थिक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टर 1.83 पासून 3.0 किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतो. काही अहवालानुसार सरकार आर्थिक ताण लक्षात घेता 2.0 ते 2.3 दरम्यान फिटमेंट फॅक्टर ठेवू शकते, तर कर्मचारी संघटनांची मागणी 3.25 इतकी जास्त आहे. मात्र वास्तव पाहता 2.15 ते 2.57 हा सर्वात व्यवहार्य आणि शक्यतेचा अंदाज मानला जात आहे. आता आपण लेव्हल 1 पासून लेव्हल 18 पर्यंत पगारात किती वाढ होऊ शकते याची गणना पाहूया. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 1 चा बेसिक पगार 18,000 रुपये आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2.15 लागू झाला तर नवीन बेसिक सुमारे 38,700 रुपये होऊ शकतो, म्हणजेच थेट 20,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ. जर फिटमेंट फॅक्टर 2.57 लागू झाला तर तोच बेसिक पगार सुमारे 46,260 रुपये होतो आणि जर 2.86 फिटमेंट फॅक्टर मिळाला तर लेव्हल 1 चा बेसिक थेट 51,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. याचप्रमाणे लेव्हल 10 म्हणजेच केंद्र सरकारमधील गट अ अधिकारी, ज्यांचा सध्याचा बेसिक पगार 56,100 रुपये आहे, त्यांचा पगार फिटमेंट फॅक्टर 2.15 असल्यास सुमारे 1,20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. फिटमेंट फॅक्टर 2.57 असल्यास हा पगार सुमारे 1,44,000 रुपये होऊ शकतो आणि जर जास्त म्हणजेच 2.86 फिटमेंट फॅक्टर मिळाला तर लेव्हल 10चा बेसिक 1,60,000 रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. लेव्हल 18 म्हणजेच सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा सध्याचा बेसिक पगार 2.5 लाख रुपये आहे. फिटमेंट फॅक्टर 2.15 लागू झाल्यास हा पगार सुमारे 5,37,000 रुपये होतो. 2.57 फिटमेंट फॅक्टर असल्यास सुमारे 6,42,000 रुपये आणि 2.86 फिटमेंट फॅक्टर मिळाल्यास तब्बल 7,15,000 रुपयांपर्यंत बेसिक पगार जाण्याची शक्यता आहे. यावरूनच तुम्हाला कल्पना येईल की 8व्या वेतन आयोगाचा फायदा किती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आता पगारासोबतच पेन्शनधारकांसाठीही ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण पेन्शन ही नेहमीच शेवटच्या बेसिकच्या आधारावर ठरवली जाते. म्हणजेच फिटमेंट फॅक्टर जितका जास्त तितकी पेन्शन वाढ जास्त. सध्या अनेक पेन्शनधारकांची मूलभूत पेन्शन कमी असल्यामुळे महागाईत निवाव लागत नाही. पण 8व्या वेतन आयोगानंतर पेन्शनमध्ये 40 ते 60% वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे सरकार वन रँक वन पेन्शन किंवा पेन्शन समानतेचा मुद्दा पुन्हा विचारात घेऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. जर तसे झाले तर जुन्या पेन्शनधारकांना मोठा फायदा होऊ शकतो. यासोबतच डीए, एचआरए आणि इतर भत्त्यांचाही नव्याने आढावा घेतला जाणार असल्यामुळे एकूण पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल.